सामन्याला सुरुवात होते. MKC तलगर विपक्ष पन्नालजे बलदेवाडीला विनंती करतो आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच तलगर संघाला विनंती आपल्या सलामीच्या बॅटर मैदानात पाठवायचे आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मय देव सर्व कार्य सुसर्वदा. देवांचा देव गणरायाला वंदन करून विद्येची देवता शारद मातेला वंदन करून ज्या मातेच्या कुशीतून स्वराचं देखणं स्वप्न उद्यासाला अर्थात ज्या मातेने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज दोन छत्रपती अखंड हिंदुस्थानला निर्माण करून दिले घडवून दिले अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मातेला तिवार मानाचा मुद्रा. मातेच्या विचारांची शिदोरी आणि मातृभूमीच्या उपकारांचे उदाहरण फिरण्याटीच्या राजाने शून्यातून स्वराज्य निर्माण केले असे राजा अर्थात जिजाऊंचा लेख भवानीचा वाघ स्वराज्याचा निमाता भाग्य विधाता या सह्याद्रीच्या निधड्याच्या हातीचा वाघ तुमच्या आमच्या मनात तुमच्या आमच्या विचारात तुमच्या आमच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाले जाणता राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुद्रा. पित्याने निर्माण केले स्वराज्य 100 पटीने वाढवलं झल्ल पेरलं आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतले वेल प्रसंगी स्वतःचे प्राण दिला मात्र स्वाभिमानी सोडला नाही धर्म सोडला असे धर्मरक्षक स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज तिवार मानाचा मुद्रा. देशाच्या दडवणीसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक महापुरुषाला विनम्र अर्जी करून तुमच्या समोर होकळ्या अनेकांच्या मनात तुम्हीच कणकर केला तर हिंदूंचा कणा तुम्हीच सम्राट होता तर हिंदूंच्या हृदयाचे तुम्हीच दैवत आम्हा सर्वांचे असे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र पावन स्फूर्तीला विनम्र अभिमुख स्पर्धेला सुरुवात होते. पहिला सामना MKC तलगर विपक्ष पन्नालजे बलदेवाडी. MKC तलगर संघाकडून सलामीचे आले बॅटर महेंद्र आणि गणेश. स्ट्राईकला येतो सामन्याला सुरुवात MKC तलगर विपक्ष पन्नालजे बलदेवाडी. स्ट्राईक लाईनला फलंदाज तो महेंद्र नॉन स्ट्राईकला येतो गणेश. 3 षटकांचा सामना असेल. सामन्यातील पहिला वैयक्तिक गोळ्यातील पहिला संघाडून पहिला षटक घेऊन करण गोलंदाजीच्या रणीवरती सज्ज होतो. करण पाहूया 3 षटकामध्ये कशा पद्धतीने खेळी करताना कोणत्या पद्धतीने धावांचा डोंगर उभा करतायत MKC तलगर संघ. नाणेफेकचा कौल जिंकल्यानंतर पन्नालजे बलदेवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि MKC तलगर संघाला बॅटिंगसाठी पाचारण केलंय. सलामीचे आलेले बॅटर महेंद्र आणि गणेश. स्ट्रायकर यांना येतो महेंद्र नॉन स्ट्राईकला येतो गणेश. वैयक्तिक गोळ्यातील पहिल्या संघाकडून पहिली षटक टाकणे सज्ज झाला येतो करण. गोलंदाजीच्या रणीवरती पहिला चेंडू या स्पर्धेतील पहिला चेंडू टाकणे सज्ज करण टू महेंद्र. चेंडू मात्र विकावून दिला. स्कोर क्षेत्रामध्ये चेंडू होतो वाऱ्याच्या वेगाने आणि पहिल्या चेंडूवर येतात सुरेख चौकार आणि धावांचा श्रीगणेश होतोय 4 अंकाने. पहिल्याच फटक्यामध्ये आलेला आहे तो चौकार सुरेख चौकार. ऑन साईडला मात्र चेंडूला दिशा दिली आणि पहिल्याच चेंडूवरती येतोय सुरेख चौकार आणि या चौकार संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 4 अशी धावसंख्या. तुम्हाला धावा रोखायचा असेल तर सुरेख गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्याची मारा पुन्हा एकदा करण टू महेंद्र असा मारा असेल. पंच 2 हात समांतर कर बाहेरच्या रोल धावसंख्या मिळता अवांतर धावसंख्या संघाची धावसंख्या 1च्या पटीने वाढली. धावसंख्या बसते 5 अंकावरती. तुम्हाला सुरेख गोलंदाजी करावी लागेल. धावांचा डोंगर मात्र रोखावाले. पुन्हा एकदा करण टू महेंद्र. पुन्हा एकदा ऑन साईडला मात्र दिशा दिली. 1 धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता. दुसरी धावसंख्या पूर्ण रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावसंख्येच्या पटीने वाढली. संघाची धावसंख्या पोहोचते 7 अंकावरती. तुम्हाला सुरेख गोलंदाजी करावी लागेल. फलंदाज मात्र जखडून ठेवायचा यॉर्कर पद्धतीचा मारा करावा लागेल. तंत्रशुद्ध पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजीच्या मार्कवर करण टू महेंद्र असा मारा. पुढील चेंडू मात्र बॅटची कट घेऊन चेंडू मात्र हव्यामध्ये. दोन धावसंख्या पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतो. तिसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या पोहोचते 10 या अंकावरती. चांगली
चांगल्या पद्धतीने खेळी करता येतं महेंद्र आणि गणेश. आता मात्र स्ट्रायकर लाईनला फलंदाज येतो गणेश. वैयक्तिक गटातील पहिले षटक घेऊन येतं करण टू गणेश असा मारा असेल. धावसंख्या बोलते बिनबाद 10शी धावसंख्या. पुढील चेंडू टाकण्यासाठी करण सज्ज. सुरेख चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये विसावला गेला. पहिल्या निर्धाव चेंडूची सांगता होते. अशा पद्धतीने मला मारा करावी. फलंदाज मात्र जखडून ठेवावा लागेल. पुन्हा एकदा करण टू गणेश असा मारा असेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पंच 2 समांतर करतात. व्हाईटच्या रूमी धावसंख्या मिळते अवांतर आणि बाईची कशी 2 धावसंख्या. 2च्या पटी धावसंख्यावर धावसंख्या पोहोचते 12 या अंकावरती. धावांचा डोंगर रोखायचा असेल तुम्हाला योग्य पद्धतीचा मारा करावा लागेल. केवळ गती असून महत्व तुम्हाला त्या चेंडूला मात्र योग्य दिशा देणे मात्र महत्वाचं आहे. पुन्हा एकदा करण टू गणेशचा मारा असेल. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पंच पुन्हा एकदा हात समांतर कर. व्हाईटच्या रूम धावसंख्या मिळते अवांतर. पुन्हा धावसंख्या 13 या अंकावरती. करंदा मात्र योग्य दिशा सापडत नाही. केवळ गती असून महत्वाचं नाही तुम्हाला त्या चेंडूला योग्य दिशा देणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा गोळींच्या ट्रॅकवरती गोळींच्या रणीवरती सज्ज झालाय तो करण टू गणेश असा मारा असेल. चालू असलेला महेंद्र असा मारा असेल. पुन्हा एकदा गणेश टू महेंद्र. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पुन्हा एकदा पंच 2 हात समांतर करतायत आणि वाहेच्या रूपाने धावसंख्या मिळते आव्हानदार. पुन्हा एकदा 1च्या पटीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचते 14 या अंकावरती. पहिल्या षटकातील काहीशी चेंडू शिल्लकच संघाची MKC तलगर या संघाची धावसंख्या पोहोचते 14 या अंकावरती. सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये चालू असलेला सामना MKC तलगर विपक्ष बलदेवाडी. झेल मात्र सुटला गेला आणि चेंडू होते सीमा रेषा पार. येतोय सुरेख चौकार आणि चौकार संघ धावसंख्या होते 18 या अंकावरती. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागलं करण यांचं. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या पोहोचते 18 या अंकावरती. पुन्हा एकदा करण टू. पुन्हा एक स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू फिरकावून द्या. चेंडू होते वाऱ्याच्या वेगाने येतो सुरेख चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आणि 2 चौकार संघाची धावसंख्या पोहोचते 22 अंकावरती. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पंच घोषित करतायत पहिल्या षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या पोहोचते 22 अंकावरती. सुरेख फलंदाजी करतायत सलामीवरून महेंद्र आणि गणेश. महेंद्रच्या बॅटमधून 3 चौकार आले. हॅलो, आत्ताच याच ठिकाणी जय बजरंगबली चषक 2025 क्रिकेट स्पर्धेसाठी आमच्या बलदेवाडी मित्रमंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते बबन जाधव साहेब यांचं याच ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी आम्ही जय बजरंगबली कला पथकाच्या वतीनं त्यांचं याच ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत. तसेच सौनस सडेवाडी हा संघ देखील याच ठिकाणी दाखल झालेला आहे. तर त्यांचं सुद्धा याच ठिकाणी आम्ही जय बजरंगबली कला पथकाच्या वतीनं हार्दिक स्वागत करत आहोत. तसेच पनाजी बौद्धवाडी हा संघ सुद्धा याच ठिकाणी दाखल झालेला आहे. तरी त्या संघाचं सुद्धा आमच्या कोंडवाडी हनुमान मंडळ आणि जय बजरंगबली कला पथकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. धन्यवाद. वैयक्तिक गटातील पहिल्या संघावरून दुसरं टाकण्यास सज्ज झालाय तो मंगेश. स्ट्रायकर लाईनला येतो तो गणेश. स्ट्रायकर लाईनला तो गणेश. नॉन स्ट्रायकला येतो महेंद्र. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या होते बिनबाद 22ची धावसंख्या. जवळ 22च्या सरासरी चालू असलेला सामना पाहूया आता. मंगेशला मात्र सुरेख गोलंदाजी करावी लागेल. थोडा जकडून ठेवावं लागेल फलंदाजाला. सुरेख झेल टिपावी लागेल मित्रांनो. तुम्हाला धावांचा डोंगर रोखायला तुम्हाला झेल टिपावं लागेल. पुन्हा एकदा मंगेश टू गणेश असा मारा असेल. ऑफच्या दिशेने चेंडूला दिशा दिली. 1 धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्या प्रयत्न. दुसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन दोघे संघाची धावसंख्या होते 2च्या पटीने वाढली. संघ धावसंख्या होती 24 अंकावरती. बिनबाद 24ची धावसंख्या. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघावरून दुसरं टाकण्यास सज्ज झालाय तो मंगेश. मंगेश टू गणेश असा मारा असेल.
या स्पर्धेतील पहिला सामना MKC तलगर विपक्ष पन्नाल जे बलदेवाडी पुन्हा मंगेश टू गणेश असा मार असेल. चेंडू मात्र ऑन साईडला ढकलून दिलाय, ऑफ साईडला चेंडू हव्यामध्ये मात्र पुन्हा एकदा झेल सुटला. अशा 2-10 पूर्ण संघाची धावसंख्या बसते 26 अंकावरती. मित्रांनो, तुम्हाला एक झेल टिपावी लागेल. तुम्ही एखादा झेल टिप सोडला तर एखादा फलंदाज महागात पडू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असाच झेल सोडला होता मॅक्सवेलचा, आणि त्याच मॅक्सवेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 201 धावांची तुफानी खेळी केली आणि तोच ऑस्ट्रेलिया संघ फायनलमध्ये दाखल झाला. पुन्हा एकदा ऑफसाईडला चेंडूला मात्र दिशा दिली. अशा 2 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या बघते 28 अंकावरती. सुरेख फलंदाजी करता येते गणेश आणि महेंद्र सलामीची जोडी. एकेरी दुहेरी धावकरी चौकाची आतची संघाची धावसंख्या बघते 28 अंकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज. गणेश टू मंगेश टू गणेश असा मारा असेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा हलकाने मारलेला चेंडू आता लॉंग क्षेत्रामध्ये. अशा रीती 2 धावसंख्या पूर्ण रनिंग विटीन 2 विकेट संघाची पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचते 30 अंकावरती. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या पोहोचते 30 अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती मंगेश टू गणेश असा मारा असेल. आता मात्र सुरेख चेंडू मात्र सरळ एकटेच्या हातामध्ये विसावलेला निर्धाव चेंडू सांगता होती. अशा पद्धती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजाला मात्र जकडून ठेवावं लागेल. धावांचा डोंगर तुम्हाला रोखावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रणीवरती गोलंदाजी मार्को सज्ज. मंगेश टू गणेश असा मारा असेल. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढा अटेंड झाला नाही. पुन्हा एकदा हलक्याचा मारला प्रयत्न. 1 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या फक्त 31 अंकावर दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. पंच घोषित करतायत दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या बघते 2 षटक समाप्त 31 बिनबाद 31 धावसंख्या. चालू सामना MKC तलगर विपक्ष पन्नाल जे बलदेवाडी. आता मात्र या षटकातील शेवटचे चेंडू शेवट षटक अंतिम षटक हाणावळ षटक स्लॉग षटक घेऊन येतो भास्कर. भास्कर टू गणेश असा मारा असेल. स्ट्रायकर आणला येतो गणेश. नॉन स्ट्राईकला तो महेंद्र. या पहिला शेवट षटक अर्थात स्लॉग षटक हाणावळ षटक म्हणावे लागेल. या षटकामध्ये किती धावा जमवल्या आहेत काढल्या तर पाहूया. अजून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल आहे. स्ट्राईक लाईनला तो गणेश. नॉन स्ट्राईकला तो महेंद्र. पुन्हा एकदा सज्ज झाला अंतिम षटक टाकणे सज्ज झालाय तो भास्कर. भास्कर टू गणेश असा मारा असेल. पाहूया या षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय किती धावा जमवल्या जातात. सज्ज झालाय तो भास्कर टू गणेश असा माराचा. पहिला चेंडू टाकणे सज्ज भास्कर. कोल्हापतीचा मारा होता हलक्या हाताने खेळून काढला. 1 धावसंख्या पूर्ण. दुसरी धावसंख्या पुन्हा रनिंग बिटवीन 2 संघाची धावसंख्या पोहोचते 33 अंकावरती. सुरेख फलंदाजी करता येतो सलामीर गणेश आणि महेंद्र. सुरेख चेंडू खेळला टाकला होता मात्र तितक्याच चेंडूला मात्र सन्मान दिला. चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि खराब चेंडू समाचार घेणं हेच क्रिकेटचं एक सूत्र आहे. एक परिसूत्र म्हणावं लागेल क्रिकेटचं. पुन्हा एकदा सज्ज झाला येतो भास्कर टू गणेश असा मारा असेल. मात्र या सामन्यामध्ये 2 ते 3 झेल सोडले गेले आणि तेच झेल मात्र महागात पडले वाटतं या पन्नालजे बलदेव संघाला. पुन्हा एकदा सज्ज भास्कर. आता मात्र क्लीन बॉल केला येतो गणेशचा. पहिल्या विकेटचं पडर होते. पहिला गडी बाद होते. पहिला धक्का बसतोय MKC तलगर या संघाला आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय गणेशच्या रूपामध्ये. क्लीन बॉल केला येतो भास्करने. सुरेख चेंडू टाकला होता आणि इष्टा मात्र उद्ध्वस्त केला. पहिल्या विकेटचं पतन गणेशच्या रूपामध्ये. आता मात्र गणेशच्या जागा धीरजला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. धावांचा डोंगर उभा करावा लागेल आपल्या संघासाठी. जिंकायचं असेल तुम्हाला ध्येय तुम्ही निश्चित करून आले पण ध्येयापेक्षा तुम्हाला वरचढ कामगिरी करावी लागेल. हे स्वप्न पाहण्यासाठी खर्च येत नाही पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत रूपी खर्च करावा लागतो. तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही ध्येय निश्चित ध्येयापेक्षा वरचढ कामगिरी करावी लागेल.
मित्रांनो, स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण उद्ध्वस्त झालेल्या घराच्या विटा सुद्धा लोक सोडत नाहीत. पुन्हा सज्ज येतो भास्कर. तू दिलेला समार असेल. चेंडू मात्र सरळ मारलाय. अशाने सुरेख 2 धावा पुन्हा रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या बसते 35 अंकावरती. एक गडी बाद 35. 35 लॉस ऑफ 1 विकेट. या षटकातील अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या बसते 35. एक गडी बाद 35. स्ट्राईक लाईनला येतो धीरज. नॉन स्ट्राईकला येतो महेंद्र. पुन्हा एकदा सज्जला येतो भास्कर. एकेरी दुहेरी धाव घेत चौकारचे अतिशय करत संघाची धावसंख्या बसते 1 गडी बाद 35. पुन्हा एक सरळ मारले चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण केलं. अशा रीतीने 2 धावा पण फलंदाजी पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या बसते 37 अंकावर. 37 लॉस ऑफ 1 विकेट. या षटकातील शेवटचं 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या 37. पुन्हा एकदा सज्ज आहे तो भास्कर. गोलंदच्या रणनीती गोलंदच्या मारकोरी. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या 37. सुरेख चेंडू आकडपुढे. चेंडू मात्र फलंदाला मात्र समजला नाही. चेंडू सुरेख एक्स्ट्रेच्या हातामध्ये विसाव गेला आणि एका सुरेख निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावली गेली 37 या धावसंख्येवर. आता मात्र या सामन्यातील पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू टाकणे सज्ज भास्कर. तू धीरज असा मार असेल. पाहू या चेंडू मध्ये काय घडतंय काय बिघडतंय. सज्ज आहे तो भास्कर टू धीरज. चेंडू मात्र भिरकावून दिला. सुरेख मात्र क्षेत्ररक्षण केलं. 2 धावसंख्या पूर्ण. 3ऱ्या धावसंख्या प्रयत्न होतोय. 3री धावसंख्या पूर्ण आणि मात्र धाववाद होतोय तो महेंद्र. 2ऱ्या विकेटचं पतन होतंय. 2रा गडी बाद होतोय. 40 धावसंख्या पूर्ण आहे संघाची. तीन धावसंख्या कंप्लीट धावसंख्या झाली. 40 अंकावर 41 धावसंख्येचं आव्हान असेल. तुंबाड ओझरवाडी आणि सौनेश सडेवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती की आपण टॉस का बॉस मध्ये नाणेफेसाठी यायचंय. आपण टॉस उडवण्यासाठी तुंबाड ओझरवाडी आणि सौनेश सडेवाडी दोन्ही कॅप्टन्सला विनंती की आपण आपला पुढील सामना आहे टॉस का बॉस मध्ये आपण नाणेफेसाठी यायचंय. एमकेसी तलगरे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 40 धावा जमवल्या गेल्या आणि 41 धावसंख्येचं आव्हान ठेवलं. टार्गेट ठेवले. 18 चेंडू आणि 21 धावसंख्येचं आव्हान असेल पन्हाळजे बलदेवडी संघासमोर. पुढील सामना तुंबाड ओझरवाडी आणि सौंदर्य सडेवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती की आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. आपण नाणेफेसाठी या स्पर्धेचा नियमानुसार कंपल्सरी चेस असेल. आपल्याला 21 धावसंख्या तुम्हाला बनवावीच लागेल. पूर्ण करावे लागेल. एमकेसी तलगर संघाला विनंती की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि पन्हाळजे बलदेव संघाला विनंती की आपले सलामीचे बॅटर आपण मैदानात पाठवायचंय. वीस संघामध्ये रंगणारा क्रिकेटचा थरार अर्थात मैदानी महामुकाबला या प्रतिकोकण दिवानगरीमध्ये अर्थात श्री भगवानदादा पाटील क्रीडांगण सप्रा मैदानावर संपन्न होते. स्पर्धा मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा एकजुटीची अर्थात स्पर्धा या कोणवाडी गावची जय बजरंगबली कलापथक पन्हाळजे कोणवाडी आयोजित जय बजरंगबली चषक 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची रंध, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटची झुंज, क्रिकेटची लढत आणि क्रिकेटचा महामैदानी मुकाबला, क्रिकेटचा मुकाबला ही स्पर्धा या भगवानदादा क्रीडांगण संपन्न होते. या स्पर्धेतील पहिला सामना एमकेसी तलगर आणि पन्हाळजे बलदेवाडी प्रथम फलंदाजी करत असताना पन्हाळजे एमकेसी तलगर संघाने 40 धावा जमवल्या गेल्या. 41 धावसंख्येचं आव्हान असेल. 18 चेंडू 21 धावा. समीकरण काय घडतंय काय बिघडतंय
पाहूया सामन्यामध्ये एमकेसी तलगड संघाला विनंती आपण थोडी शतक्षण लावून घ्यायचं आहे. पन्हाळी बलदर संघाला विनंती की आपण सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचे आहे. 18 चेंडू 21 धावा समीकरण असेल. 21 धावा आणि 18 चेंडू. काय घडेल काय बिघडेल. क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल सांगता येत नाही. गिरगिट ड्रेसचा रंग बदलण्याला खेळ आहे. पॉलिश ड्रेसचा रंग बदलण्याला खेळ आहे. क्रिकेट राजकारणामध्ये एका धावेला आणि क्रिकेटमध्ये एका राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावाला खूप महत्व आहे. तुम्हाला एक एक धावा जमावी लागेल. तुम्हाला 21 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहे. 18 चेंडूमध्ये पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सलामीचे फलंदाज मंगेश आणि भास्कर ही सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल. पाहूया 18 चेंडूवर 21 धावा. कशा पद्धतीने धावांचं आव्हान पन्हाळजे बलदेवाडी संघ पूर्ण करतोय. सलामीचे बॅटर भास्कर आणि मंगेश मैदानामध्ये दाखल. पंचांना विनंती की आपण त्वरित सामना चालू करायचा. कोणत्याही वेळेचा विलंब लावू नये. कारण आपल्या स्पर्धेमध्ये 20 संघ आहे. ही स्पर्धा आपल्या निर्वातपणे पार पडायची आहे. मर्यादेमध्ये 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं टाकायचे आहेत. 3 ओव्हर टाकायचे आहेत. दोन्ही संघाच्या संघाने विनंती करतो पॅनल्टी लावण्यात येईल. सौन्य सडवे संघाने नावीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि तुंबार ओझळ संघाला फलंदाजी पाठवून केले. सामन्याला पुन्हा एक सुरुवात. सलामीचे फलंदाज स्ट्राईक लाईनला भास्कर, नॉन स्ट्राईकला येतो मंगेश. गोलंदाज वैयक्तिक कोणातील पहिल्या संघावरून पहिली षटक टाकण्यासाठी सज्ज आहे तो गणेश टू भास्कर असा मारायचा आहे. स्ट्राईक लाईनला भास्कर, नॉन स्ट्राईकला मंगेश. पाहूया पहिल्या चेंडू टाकण्यास सज्ज झालो गणेश. चेंडू मात्र स्कोरल्या क्षेत्रामध्ये मारला होता. मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि मात्र सहजरित्या 1 धावा पूर्ण केली. आणि धावांचा मात्र श्री गणेशाला 1 अंकाने. उरल्या 17 चेंडूमध्ये तुम्हाला 40 धावा जमा करावे काढावे लागतील. पुन्हा एकदा सज्ज येतो गणेश. आता मध्ये स्ट्राईक लाईनला येतो मंगेश. गणेश टू मंगेश असा मारा असेल. पुढील चेंडू मात्र भिरकावून दिलाय मिडवे क्षेत्रामध्ये. चेंडू होते वाऱ्याच्या वेगाने येतोय सुरेख चौकार. चेंडू काय दंडुन करत सीमा रेषा येतोय सुरेख चौकार. संघाची धावसंख्या पोहोचते 5 अंकावरती. आता मात्र मंगेशच्या बॅटमुळे आलेला सुरेख चौकार. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल तुम्हाला धावांचा डोंगर मात्र पार करावा लागेल. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पुन्हा एकदा सज्ज आहे तो गोलंदाज. गोलंदाजच्या मार्कवरती गणेश टू मंगेश असा मारा असेल. आता मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. मिडवे क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षण लावला गेला. पुन्हा एकदा गणेश टू मंगेश. सुरेख चेंडू होता मात्र सुरेख चेंडू होता म्हणून तितकाच सन्मान दिला. आश्चर्याने 22 पण 1 धावसंख्या पुन्हा संघाची धावसंख्या पोहोचते 6 अंकावरती. तुम्हाला डॉट स्वरूपाचे चेंडू फेकावे लागेल. निर्धाव स्वरूपाचे चेंडू फेकावे लागेल. खोलवर पद्धतीचा मारा करावा लागेल. धावांचा डोंगर तुम्हाला रोखायचा असेल. या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवायचं असेल तुम्हाला त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा गणेश टू भास्कर असा मारा असेल. गोलंदाज रणवीर सज्ज गणेश. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पंच 2 समांतर करता व्हाईटच्या रोबी धावसंख्या मिळते आव्हांतर. आणि आव्हांतर संघाची धावसंख्या होते 7 अंकावरती. तुम्हाला अवांतर धावा रोखावे लागतील. सुरेख पद्धती गोलंदाजी करावी. पुन्हा एकदा सज्ज झाला येतो गणेश टू भास्कर असा मारा असेल. चेंडू मात्र भिरकावून दिला. स्कोअर क्षेत्रात चेंडू येतोय वाऱ्याच्या वेगाने येतोय सीमा रेषा पार येतोय सुरेख षटकार. या स्पर्धेमधील पहिला षटकार भास्करच्या बॅटमधून. आणि संघाची धावसंख्या पोहोचते 13 या अंकावरती. 6च्या पटीने मात्र धावसंख्या वाढली गेली. आणि सुरेख स्कोअर क्षेत्रामध्ये चेंडू मात्र भिरकावून दिला भास्करने आणि आलेला उत्तुंग षटकार. संघाची धावसंख्या पोहोचते 13.
धावांचा डोंगर रोखायचा असेल त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल मित्रांनो. केवळ चेंडूला तुमच्या गोलंदाजीला गती असून महत्त्वाने त्या गोलंदाजीला योग्य दिशा देऊन तो चेंडू योग्यरित्या फेकला गेला पाहिजे. पुन्हा एकदा सज्ज आहे तो गोलंदाज मार्कवर गणेश टू भास्कर असा मारा असेल. फुलचेंडू टाकणे सज्ज गणेश. आता मात्र थोडासा आखूड टिपत चेंडू टाकला गेला आणि एष्टे मात्र उद्ध्वस्त केला. पहिला विकेटचं पतन होतंय आणि भास्करच्या रूपामध्ये भास्कर मात्र बाद होतोय. भास्कर मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. एक षटकार मारला होता परंतु गणेश मात्र चुक योग्य मारा केला आणि क्लीन बॉल केला आणि पहिल्या विकेटचं पतन पहिला गडी गार होतोय भास्करच्या रूपामध्ये. 13 धावसंख्या पहिला हादरा बसतोय. आता मात्र नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानात दाखल करण. गणेशला मदत त्याबद्दल अशा पद्धतीची मारा करावे लागेल. धावा मात्र रोखाव्या लागेल आणि क्रिकेट रनिंगच्या खेळ शेवटच्या चेंडूमध्ये काय घडेल सांगता येत नाही. 6 चेंडूमध्ये 6 षटकार येण्यामध्ये क्रिकेट आणि 6 चेंडूमध्ये एकही धाव न येण्यामध्ये क्रिकेट. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो गोल मार्कवर गणेश टू करण असा मारा असेल. फुलचेंडू टाकण्याचे सज्ज. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. स्कोर लक्षात राहा. चेंडू आता वाऱ्याच्या वगैरे येतो. सुरेख चौकार. या चौकार संघ धावसंख्या होती 17 या अंकावरती 1-17 अशी धावसंख्या. पहिल्या षटकाची समाप्ती पंच घोषित करतायत. धन्यवाद सर. याच ठिकाणी आमच्या कोंडवाडी हनुमान मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय SS नात्रे साहेब यांचा याच ठिकाणी आमच्या जय बजरंगबली कला पथकाच्या वतीनं यथोचित सन्मान होतोय. या स्पर्धेसाठी आपण वेळात वेळ काढून याच ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल कला पथकाच्या वतीनं आपलं याच ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आपलं मार्गदर्शन असंच आम्हाला लाभत राहो. त्यानंतर या स्पर्धेसाठी आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय जनार्दन चिनकडे यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे. तर त्यांचा सन्मान याच ठिकाणी करतील आमचे अविनाशदादा चिनकडे, दत्ताराम हरावडे, निलेशदादा पाटील कला पथकाचे विद्यमान अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते याच ठिकाणी जनार्दनदादा चिनकडे यांचा सन्मान होतोय. त्यानंतर आमच्या मंडळाचे सहसचिव आम्हाला नेहमी सहकार्य करणारे माधवदादा पाटील यांचा सुद्धा याच ठिकाणी जय बजरंगबली कला पथकाच्या वतीनं यथोचित सन्मान होतोय. आपण याच ठिकाणी आलात, या स्पर्धेला उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचे, पाहुण्यांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे मनाच्या अंतर्गतापासून हृदयाच्या स्पंदनापासून आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण आलात कार्यक्रमाची शोभा वाढून या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करून शतगुणित केल्यामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. गोल्डन मार्कवर नरेश टू मंगेशचा मारा असेल. धावसंख्या पोहोचते 17 अंकावर 1 गडीबाद 17 अशी धावसंख्या. वैयक्तिकडे पहिल्या संघाकडून दुसऱ्या टप्प्यात सज्ज नरेश टू मंगेशचा मारा असेल. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय सामन्यामध्ये. कोणता संघ विजय होतोय, कोणता संघ पराभवाच्या छायेमध्ये लोटला होतोय, कोणता संघ यशाच्या शंकानगत पुढे जाईल पाहूया. पुन्हा एकदा सज्ज नरेश टू मंगेशचा मारा असेल. सज्जालय पहिला चेंडू टाकणे सज्ज नरेश टू मंगेश. फलंदाजी मात्र सजवले गेले, क्षेत्ररक्षण सजवले गेले. स्पीडअप घ्यायचा आहे, कोणताही वेळेचा विलंब लावायचा नाही. क्षेत्ररक्षण मध्ये सजवलं गेलंय. पुन्हा एकदा सज्ज नरेश टू मंगेश मला वैयक्तिक उड्या दिली. पहिल्या संघाकडून दुसरे टाकणे सज्ज नरेश. चेंडू मात्र हवेमध्ये 1 धावसंख्या दुसऱ्या प्रयत्न होते. दुसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या बसते 19 अंकावरती. 1 गडीबाद 19 अशी धावसंख्या. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या बसते 1 गडीबाद 19. नरेश टू मंगेशचा मारा असेल. नरेशला मध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. सुरेख चेंडू मात्र चेंडू मात्र नरेशच्या हातामध्ये विसावा लागला. निर्धाव चेंडू सांगता होते. अशा पद्धती गोलंदाजी मात्र नरेशला करावी लागेल, जखडून ठेवावा लागेल फलंदाला. यॉर्कर पद्धतीचा मारा करावा लागेल. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर नरेशला मात्र योग्य गोलंदाजी करावी लागेल. एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल.
गिअरकोड सुरुवातीचे चेंडू फेकावे, डॉट स्वरूपात चेंडू फेकावे लागतील. पुन्हा एकदा सज्जला नरेश टू मंगेश असा मारा असेल. चेंडू मात्र हलक्यात मारला गेला, मात्र तितक्यात सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि पुन्हा एक धावा पूर्ण संघ संख्या पोहोचते 20 अंकावरती. 20 एक गडी बाद 20 धावसंख्या. पुन्हा एकदा नरेश टू करून असा मारा असेल. सुरेख चेंडू मात्र 100च्या हातामध्ये 20 वेळ गेला आणि धावसंख्या स्थिरावलं गेले 20 अंकावरती. हॅलो, आताच याच ठिकाणी श्री कोंडवाडी हनुमान मंडळाचे खजिनदार आणि आमच्या कलापथकाचे माजी अध्यक्ष अजयदादा शिगवण यांचं याच ठिकाणी आगमन झालं आहे. तरी कलापथकाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. पुन्हा एकदा नरेश टू करून असा मारा असेल. सुरेख चेंडू. आता मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. 22 एक धावसंख्या पूर्ण. संघ धावसंख्या फक्त 21 अंकावरती. या षटकाची शेवटचा चेंडू शिल्लक असताना संघ धावसंख्या 1 गडी बाद 21 धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज आहे तो स्ट्रायकर लाईनला मंगेश. नरेश टू मंगेश असा मारा असेल. फुलजून टाकण्यासाठी नरेश सज्ज. चेंडू मात्र हवेमध्ये होता परंतु झेल मात्र टिपता आला नाही. अशा एक धावसंख्या संघ धावसंख्या बोलते 22 अंकावर. दुसऱ्या षटकाची समाप्ती होती. संघ धावसंख्या 1 गडी बाद 22. आता मात्र 6 चेंडू 19 धावा समीकरण असेल. 6 चेंडू 19 धावा. वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघावर अंतिम षटक टाकण्यास सज्ज झाले धीरज टू मंगेश असा मारा असेल. 6 चेंडू आणि 19 धावा समीकरण काय घडतंय काय बिघडते पाहूया. 6 चेंडू 19 धावा. धीरज टू मंगेश मारा असेल. फुजून टाकणे सज्ज. अशा रीतीने एक धावसंख्या पूर्ण केले. संघ धावसंख्या 23 अंकावरती. आता मध्ये स्ट्रायकर राहिला तो करण, नॉन स्ट्राईकला तो मंगेश. करण आणि मंगेशला धावांचा डोंगर पूर्ण करावाच लागेल. या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं आव्हान टिकवायचं असेल. पुन्हा एकदा सज्जला येतो धीरज टू करण असा मारा असेल. पुन्हा एकदा सज्ज करून मार्कवर धीरज. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया झेल होतो काय. झेल मात्र सुटला गेला. अशा रीतीने 2 धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट संघ धावसंख्या पोहोचते 25 अंकावरती. तुम्हाला जिंकायचं असेल तर प्रत्येक झेल मित्रांनो टिपावं लागेल. एक झेल तुम्हाला महागात पडू शकतो आणि या स्पर्धेत आपले आव्हान संपुष्टात येऊ शकतं. पुन्हा एकदा सज्ज राहतो धीरज टू करण असा मारा असेल. करणला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावं लागेल. चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. गोल्डन मार्कवर सज्ज धीरज टू करण असा मारा असेल. आता मात्र सुरेख झेल टिपला गेला. ऑफच्या दिशेने सुरक्षित रक्षण केलं आणि दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. करण मात्र झेल वाढवतोय 25 या धावसंख्येवर. 2 गडी बाद 25. सुरेख झेल टिपला आणि दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा गडी बाद होतोय. धीरज मात्र तंबूच्या आश्रय जातोय. आता मात्र नवीन फलंदाज आले तुकाराम. कॅप्टन मैदानामध्ये कॅप्टनला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 25. तीन चेंडू 21 धाव. 3 चेंडू 16 धावसंख्येची गरज. पंच 2 हात समर्थकर व्हाईट चेंडू धावसंख्या मिळते. आव्हान धावसंख्या पोहोचते 26 यांकावरती. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. 3 चेंडू 15 धावा समीकरण पाहून काय घडतंय काय बिघडतं. तुकाराम मात्र आक्रमक पवित्रा घ्यावं. चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल. सुरेख चेंडू
आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावा समीकरण असेल. 2 चेंडू आणि 12 धावा, 15 धावा समीकरण असेल. सुरेख गोलंदाजी केले ते धीरजने, जखडून ठेवलं तुकारामला. पुन्हा गोलंदाज मार्को सज्ज. धीरज तुकाराम पुन्हा एकदा सुरेख चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये होईल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश प्राप्त करतोय तो धीरज. आता मात्र केवळ औपचारिकता बाकी. 1 चेंडू आणि 15 धावा समीकरण. सुरेख गोलंदाजी करतोय तो धीरज तुकाराम असा मारा असेल. पंच 2 समांतर व्हायचे रोग धावसंख्या मिळते आव्हांतर. धावसंख्येपासून 27 अंकावरती 2 गडी बाद 27. या सामन्यातील अंतिम षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 27. तलकर संघाने आपल्या बाजूने सामना झुकवला गेला. चेंडू मात्र हवेमध्ये पाऊल झेल बाद होतो. झेल मात्र सुटला गेला आणि संघ विजय होतो. MKC तलगड संघाने या सामन्यामध्ये पहिला विजय प्राप्त केलाय. MKC तलगड संघाचा मनपूर्वक अभिनंदन. तसेच पन्हाळजे बलदेव संघाचे मनपूर्वक स्वागत. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करून शतगुणित केल्याबद्दल आपले सहर्ष स्वागत. तसेच MKC तलगड संघाचे आपले मनपूर्वक अभिनंदन. या सामन्यामध्ये झालेले MKC तलगड आणि पन्हाळजी बलदेवडे संघ या 2 संघामध्ये सामना आला. सलामीचा सामना. या सामन्यामध्ये महेंद्र हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार महेंद्रला देण्यात आला. महेंद्रला विनंती की आपण मॅन ऑफ द पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. हॅलो. तसेच पराभूत झालेला संघ पन्हाळजी बलदेवाडी, त्या बलदेवाडी संघाने सुद्धा याच ठिकाणी येऊन आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. आपण आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपल्याला याच ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. पुढील होणारा सामना सौनस सडेवाडी विरुद्ध तुंबाड ओझरवाडी. सडेवाडी संघाला विनंती असेल कृपया लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. याच ठिकाणी बलदेवाडी संघाचे बलदेवाडी उत्कृष्ट मंडळाचे कार्यकर्ते बबन जाधव साहेब